मी दादासाहेब बोठे, राहणार राहता, जिल्हा अहमदनगर. मला अर्धा एकराचा डेमो प्लॉट शेवगा पाल्यासाठी मिळालेला आहे. त्याच्यासाठी मी सीड ट्रीटमेंट करीत आहे. सीड ट्रीटमेंट मी पहिली सॉईल केअर, सनगार्ड आणि सनस्टिक हे 3 प्रॉडक्टची करत आहे. तर सॉईल केअरचं काम काय आहे, हे याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे. हे जमिनीची संरचना चांगली करते. परत जे पॅथोजन्स असतात जमिनीमध्ये त्यांच्यापासून पिकाचं संरक्षण करते आणि फॉस्फरस जो फिक्स झालेला आहे जमिनीमध्ये ते उपलब्ध करून देते. हे 1 किलो बियाला साधारणतः 50 ग्रॅम वापरायचं आहे. आणि हे सनगार्ड, याच्यामध्ये डिकम्पोजिंग बॅक्टेरिया आहे जे आपल्या शेतामध्ये पालापाचोळा, काडी कचरा पडलेला असतो त्याचं विघटन करून हे ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याचं काम करते. आणि हे आहे सनस्टिकचं काम. स्टिकर स्प्रेडर तर आहेच, परंतु हे pH बॅलन्स करते आणि पाण्याचा हार्डनेस कमी करते, जेणेकरून आपले ज्या सॉईल्स अल्कलाईन झालेला आहे त्याचं pH बॅलन्स झाल्यामुळं रिझल्ट चांगला भेटतो. आता मी हे सर्व प्रॉडक्ट या बियाला सोडणार आहे. साधारणतः 200, हे 4 किलो बी आहे. साधारणतः 200 ग्रॅम सॉईल केअर मी याच्यावरती टाकत आहे. आणि सनगार्ड हे पण साधारणतः 200 मिली सर्व बियांवर टाकून घेत आहे. आता सनगार्डचं काम तुम्हाला सांगितलेलंच आहे की बुवा ही डिकम्पोजिंग बॅक्टेरिया आहे. आपल्या शेतामध्ये जो काडी कचरा, पालापाचोळा पडलेला असतो तो डिकम्पोज करण्याचं काम करते, जेणेकरून आपल्या शेताचा ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. ऑर्गॅनिक कार्बन वाढला का सर्व अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात. आता हे सनस्टिक हे pH बॅलन्स करते आणि पाण्याचा हार्डनेस कमी करते. हे साधारणतः मी 50 मिली याला टाकत आहे. आणि हे सर्व आपले प्रॉडक्ट सनेज कंपनीचे प्रॉडक्ट टाकून झाल्यावरती मी या बियाला हलक्या हाताने चोळून घेत आहे.